नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम गावाला व्हॉट्सअप, शहराला रामराम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो एका भव्य दिव्य आगळ्या वेगळ्या आणि आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. मुळात या शहराची ओळखच स्वप्न नगरी, माया नगरी अशी आहे. लाखो लोक गावावरून रोज इथे आपली स्वप्न पूर्ण करायला येतात आणि ही सिटी आणि ती स्वप्न त्यांना अजिबात झोपू देत नाहीत. सिटीमध्ये कामाचं एक कल्चर आहे ज्याला आपण म्हणतो जॉब कल्चर. आणि आज आपले गावरान ब्रो हे जॉब कल्चर काय आहे तेच अनुभवणार आहेत आणि त्यांना आजच्या त्यांच्या टास्क बद्दल सांगायला आज आपण एका विशेष पाहुण्याला इथे बोलवतोय, जो स्वतः गावावरून आला आणि इकडे आल्यावर एक मोठा स्टार झाला. नवीन दिवस, नवीन आठवडा आणि नवीन सरप्राइजेस. एक्झॅक्टली. आम्ही खूप आतुरतेने वेट करत होतो की टास्क होणार आहे आणि तेवढ्यातच आम्ही तयार झालो आणि कोणतरी नवीन आलं होतं आमच्या घरात. आई शपथ. कसं बाई तुमच्या आशीर्वादानं ती व्यवस्थित. आम्ही लोक जेव्हा खालती गेलो आम्ही लोकांनी बघितलं की शिव दादा आला होता आणि मी तर खूप एक्सायटेड होती त्यांना बघून, कारण की आय एम अ बिग फॅन ऑफ हिम. तुम्ही सर्व लय भारी आहेत माहिती आहे. सगळे आपल्या ग्लॅमरस पोरी तर ऑब्विसली भारी आहेत, पण जे मुलं पठ्ठे आपले मराठी, भाई सलाम तुम्हाला. मी कनेक्ट होतो तुमच्यासोबत. आता काय झालंय, आपण ज्या सिटीत आता राहतोय आपल्याला फ्रीमध्ये राहणं तर होणार नाही. जर आपल्याला राहायचं असेल तर जॉब करावा लागेल. जॉब केला तर मग आपल्याला जेवण मिळेल. दुनियेचा नियम आहे की फ्रीमध्ये बसून बसून आपल्याला खायला मिळणार नाही. तर तेच करायचं आज आपल्याला. खायसाठी आपल्याला करायचा जॉब एका दिवसाचा. आता जॉब कसे असू शकतात, शोरूम मध्ये जाऊ शकतो आपण. शोरूम मध्ये एखादा टास्क मिळेल की तिथे जॉब काय करावं लागेल. एखाद्या कॅफेला जाऊ शकतो. बरोबर. आपल्याला काय करायचं, हे वेगवेगळे जॉब तुम्हाला जायचंय, शिकायचंय आणि परफॉर्म करायचं आणि जिंकायचं. सोपी आहे की नाही? नाही अवघड आहे. कसं अवघड आहे राव? काय तर ट्विस्ट असणार. याच्यात एक थोडासा ट्विस्ट आहे, छोटासा. टास्क तुम्ही करणार आहे जोडीमध्ये, बरोबर. पण आता जोडीमध्ये जशा जशा जोड्या आतापर्यंत केल्या तशा नाही, एक दुसऱ्याच्या विरुद्ध. आणि एक मराठमोळ्या पठ्ठ्यासोबत. आणि ते चूज कराल तुम्ही स्वतःच आणि मग तुम्ही तो टास्क परफॉर्म कराल एक दुसऱ्याच्या विरुद्ध. दीपक आणि प्रणाली तर लास्ट टाइम तुम्ही जिंकले होते, बरोबर. तर तुम्हाला आज मी देतोय फर्स्ट चान्स की तुम्ही चूज करू शकता की कोणाला चॅलेंज करायचं. त्यांच्या दोघांकडे खूप ऑप्शन्स होते, कोणीच सिलेक्ट नव्हतं झालं. म्हणजे दीपक आणि प्रणालीला कुठेतरी वाटलो की आम्ही दोघं कुठेतरी कमी आहोत. तुला कसं वाटतंय त्यांनी चॅलेंज केलं तुला? मागचा बरं आहे आपल्याला. तुला मागचा पाहिजे होता. आज ना तर उद्या कोणा ना कोणासोबत तुला हे टास्क परफॉर्म करावंच लागेल ना. जोय हवे. आमच्या अख्ख्या ग्रुपला असं झालं की आता समोरच्यांना ना हरवूनच सोडायचंय. त्यांचं जरासा घमंड उतरायचं. क्रिश, मला सांग, तू कॉर्पोरेट जो टास्क होता तू जिंकला होता, बरोबर ना. तर सेकंड तुला चान्स. सांग कोणाला चॅलेंज कर. विजय भाई. विजय ना. हो क्रिश, हाय मस्त दूध. मला रिझन सांग ना का. त्याला मी टक्कर देऊ शकतो. विजय, तुला काय वाटतं? देणार की 100% देणार. वाव. एक नंबर. हाय ॲटिट्यूड पाहिजे भाऊ. इंग्लिश स्पीकिंग मध्ये टास्क मध्ये कोण जिंकलं होतं? मी. आता तुझा चान्स. मी सांगलो अथर्व. रिझन सांग. मजा येईन खेळायला. मजा येईल ना. बारक्या पोरांवर खेळाय मला बी मजा येत नाही तशी. कोणाला चान्स घ्यायचा आहे? अर्जुन, तुला घ्यायचंय? पवन. पवनला. अर्जुन. आता 3 जोड्या उरल्या, बरोबर की नाही?
पण यातल्या सिलेक्ट होतील फक्त 2. एक जो राहील ना त्याला हा चान्स नाही मिळणार टास्क परफॉर्म करायचा. तर कोणाला वाटतं की आपण चॅलेंज पटकन द्यायला पाहिजे? शत्रुघ्न सोबत मला चॅलेंज करायचं आहे. सुभाष तू थांब, मी त्याच्यासोबत चॅलेंज करतो थोडसा. मला चॅलेंज त्याला द्यायचं होतं. सगळ्यांनी त्यालाच द्या म्हणजे तो एकटं काही- आम्ही कोणाला चॅलेंज देऊ गावात लाडू एखादं जाऊन आम्ही दोघं करतो. पंकज बरोबर. आता आता काय होतंय, तू चूज करतोय ती जोडी, बरोबर, तू चूज करतोय ही जोडी. आत्ता काय आहे की तू जर त्याला चॅलेंज केलं ना त्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही दोघं परफॉर्म करणार. आणि त्यांनी नाही म्हटलं ना तर तुम्हाला बोलावून कन्व्हिन्स करावं लागेल. नाही तर तू त्याला म्हटलं चॅलेंज दिलं तर त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, तुमच्या तिघांमधून एक जर जो सुटेल ना तो आज परफॉर्म नाही करणार. पंकज पंकज तू त्याला कन्व्हिन्स कर की त्याने एक्सेप्ट करायला पाहिजे. ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट. आता त्या दोघांनी एक्सेप्ट केलं तर सोडून देशील का? माझ्यासोबत कर ना तू. टक्कर घ्यायची असेल तर सुभाष माझ्यासोबत घे. गायत्री यांनी कन्व्हिन्स केलं तर तुम्ही कटले ना भाई, बरोबर की नाही? तर चूप शांत कधी असं स्विच होऊ शकतं. आता मला सांगा कोणी एक्सेप्ट केलं चॅलेंज? मी चॅलेंज देणार पंकजला. पंकज तू एक्सेप्ट केलं? हो चॅलेंज. ओय सुभाष, दम असेल तर माझ्याशी करा. कोणासोबत केलं तू? सुभाष सोबत. सुभाष एक्सेप्टेड. हो मी पंकजला 100% चॅलेंज करणार. चला डन. त्या दोघांनी मग मला चॅलेंज केलंच नाही. दोघी एकमेकांना इशाराने ते दोघं करून घेतले, मला चॅलेंज केलं नाही. मग तिथून मग एकटाच राहिला तुम्ही. भाई बघा ही जोडी राहिली. आता तुम्हाला याचा अर्थ माहित आहे? नॉमिनेशन. कुणीच तुम्हाला चूज नाही केलंय. काय म्हणजे काय होईल? रिझन काय असेल? स्वतःला नॉमिनेशन पैकी सेव्ह करायचा हे चान्स होता त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी इंटरनली डिसाईड केलं की आपण करूया. आणि शत्रुघ्न मला एक गंमत सांग, यांनी तुला चूज नाही केलं याचे 2 कारण असू शकतात, बरोबर? एक तर तुला वीक समजतात, एक तर खूप स्ट्रॉंग समजतात. काय वाटतं तुला? खूप स्ट्रॉंग म्हणजे माझ्यात काय क्वालिटी आहे यांना म्हणजे माहीत नाही, तर मी यांच्याशी टक्कर घेऊ शकतो. म्हणजे माझ्यात दम आहे त्याशी, म्हणजे कोणासोबत मी टक्कर करू शकतो. मी बरोबर. एक नंबर. इतकं दम आहे माझ्यात. आवडलं आपल्याला. शत्रुघ्न आज मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय की आज तू सेव्ह आहे आणि तुला कोणीही नॉमिनेट नाही करणार आज. थँक्यू सर, थँक्यू सर. जोहार. एकदम खुश झालो तेव्हा आमचा. जेव्हा ते आम्ही नॉर्मल होतो आणि रागामध्ये होतो आणि नॉर्मल म्हणजे रोडण्याची शेवटची होती एंट्री, तेव्हा आम्ही खुश झालो होतो. चला मग सुरू करूया. हो. गणपती बाप्पा. चला जा पटकन नोकरी करा, कामं करा. कामाशिवाय काही नाही होत. उठ, बघता काय? जा की तिकडे. सांगतोय ना. चला हॅलो नमस्ते. नमस्ते, स्वागत आहे तुमचं डॉग स्टॉपमध्ये. इथे तुम्हाला सगळं पेट प्रोडक्ट भेटेल. या तुम्हाला दाखवतो मी सगळं एक एक करून. माझी लागली इंडिकेटर. तिला मी म्हणतोय नीता. नीता काय नीता? गावाला कसं असतं पेट शॉप काय नसतं. मुंबईला पेट शॉप म्हणजे पूर्ण एक सुपर मार्केट आहे. सुपर मार्केटमध्ये कसं असतं, कस्टमर येतात, त्यांना थोडंसं प्रोडक्टचं नॉलेज द्यायचं, कोणी फूड घ्यायला येतं आणि त्यात त्यांचं ग्रूमिंगचं असतं. ग्रूमिंग म्हणजे तिथे आंघोळ देतात त्यांना, आंघोळ देतात, त्यांचं ब्रशिंग असतं, सगळं असतं त्यांचं. ब्रश दात घासायचा. दात घासायचं पण असतं, केस काय करायचं पण असतं, नख कापायचं असतं. ज्याच्यात ते झोपतात. आपल्याला कसं बेड लागतं तसं पेट्सला पण बेड लागतं. खाट त्यांचं खाट मुलं एकदम आमच्या तर बारक्या मुलाला वापरतात.
पण आमच्याकडे मुंबईमध्ये पेट म्हणजे लेकरूच असते. इथं आमच्या इथं पोरं जन्मली तर 200-300 पाळणाले झाले. जो रे बाळा जो रे बाळा जो. आज पूर्ण दिवस तुम्हाला हे मॅनेज करायचे हे सेल्समध्ये. आता तुम्ही ग्रूमिंग दाखवतो मी तुम्हाला. आहे आमचा ग्रूमिंगचं डिपार्टमेंट. आपल्याला त्याला सांभाळून हे करायला प्रेमाने सगळं काही साध्य होतं. हे आपल्याला ग्रूमिंग मध्ये शिकता येतं. जरासं जीवाला कसं तरी जपलं तर ती भीती मनात होती, बाहेर हसत होतो. कॅफे तर खूपच सुंदर होता. लाईट्स आणि टेबल्स होते आणि कॅफे एकदम असं लाईव्ह होता. नवीन नवीन वाटत होतो. हाय हॅलो. हॅलो. गौरंग बॉयज, आपके लिए आज यहाँ पे एक टास्क है. आपको यहाँ पे एज अ सर्वर काम करना है आज के दिन में. पहला कोई एक्सपीरियंस है आपका ऐसा? नाही खायचं तेवढं माहिती. बहुत बढ़िया. आप ऋषि अंदर का संभालेंगे सारा, ये आपकी असिस्टेंट के लिए रहेंगे और आप बाहर का देखेंगे. ठीक है, तो प्लीज़ आज का टेबल स्टार्ट कीजिए. आज का जो भी आपका, प्लीज़. थँक्यू सर. यू आर वेलकम. एवढ्या मोठ्या टीव्ही बिव्ही आहेत तिथं कधी गेलो नाही एवढ्या मोठ्या शोरूम मध्ये. कस्टमरला प्रोडक्ट विकायचं आपल्याला. मग आता मी तुम्हाला स्टार्ट करतो व्हॅक्यूम क्लीनरपासून. ग्रूमिंग वगैरे करायचं असेल ना तर इथे तुम्हाला ह्याला इझिली प्लेस करायचं. प्लेस केला की तुम्हाला हे बटन इथे प्रेस करायचं. प्रेस केला की तुम्हाला इझिली तुम्ही कस्टमरला सांगू शकता की तुम्ही ह्याला ग्रूम वगैरे करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला अटॅचमेंट येतात, 5 टाईपचे अटॅचमेंट येतात. बरं याचा रेट किती आहे? 75,000 आहे, बट आता 65 पर्यंत ऑफरमध्ये आम्ही त्याला प्लेस करतो. तिथे गेल्यावरती त्या मशीनची किंमत ऐकल्यावरती माझं केसच वर झाली एवढी एवढी मशीन. वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन वाटतं तुम्हाला? होय. त्याला बोलतात डिश वॉशर. आजपर्यंत कपडे धुवायचं मशीन ऐकलं. आता हे भांडे धुवायची मशीन आली आहे. हे असं ओपन करावं लागतं आपल्याला. जेव्हा पण तुम्ही बर्तन ठेवतात मग ह्याला बर्तन ठेवून परत ह्याला बंद करून टाकायचं. बंद केलं मग इथे सर्व तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम दिलं आहे. तर 60,000ची प्राईस येते. गावाला मला वाटत नाही की एवढ्या एवढ्या मशीनसाठी 75,000 रुपये कोण घालले. जाळा म्हणतील तिकडे मशीन ते नगच आम्हाला. आता तुमचा टास्क इथून स्टार्ट होणार. तुम्हाला कस्टमरला विकायचं आहे. ओके. बोथ द प्रोडक्ट्स वर कम्प्लिटली न्यू टू हिम. व्हॅक्यूम क्लिनरचा पण व्ही माहिती नाही आणि डिश वॉशरचा पण डी माहिती नाही. डिश वॉशर कळालं, व्हॅक्यूम क्लिनर पण कळालं. हो समजलं. येस, तुला आता करायचंय क्लायंट छान अटेंड कर, त्यांना छान एंटरटेन कर, त्यांनी तुझ्याकडनं हे प्रोडक्ट्स घेतले पाहिजे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. मस्त रॉक कर. चल बाय बाय. बेस्ट ऑफ लक. तू स्वतःसारखंच राहा, कोणाला कॉपी नको करू आणि कॉन्फिडंट राहा. स्माइल कर. स्माइल येऊ दे. विषय पंपावर चाले तेरी. हा बघ, कोणताही कस्टमर आला ना तर त्यांना सांगायचं की आमच्याकडे खूप व्हरायटीज आहेत, खूप ऑप्शन्स आहेत. तुमच्या छोट्या डॉगसाठी पण आहे, मोठ्या डॉगसाठी पण आहे. मला हे सगळं सांगितलं गेलं की तुम्हाला असं करायचं आहे, तुम्हाला तसं करायचं आहे, तुम्हाला तसं करायचं आहे. फायनली मला जॉबवर लावले गेले तिथं. मी जाते, मला असं वाटतं तू रेडी आहे. फक्त एवढं लक्षात ठेव. हॅलो मॅम, हॅलो सर. हाय सर, हॅलो मॅम, हाऊ आर यू? आय एम फाय. हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. मी बघत बसलेलो ही प्रणाली गायब झाली तिथनं एका मिनिटात. मग मी बघत बसलेलो हे कशासाठी वापरत असतील, हे कशासाठी. त्याचं नाव आहे बुजो. हे बघ कसं धडपडणारा डॉग आहे. त्याला हँडल कसं करायचंय. सगळ्यात पहिलं कस्टमर दिलं, कुत्रं आणलं एवढं मोठं. अरे बाप, काय सांगू मग. आता जे नखं बघायची आहेत आपल्याला, थोडं शार्प आहेत की नाही. आता शार्प तर नाही आहे. हे सगळं काही कापायचे आहेत. हे ट्रिमर आहे. एकदा दाखवून देतो तुला कसं काय करायचं. नंतर कुत्र्याची लई भीती वाटते. 15 कुत्रे माझ्या मागं लागले होते आणि झाडावर जाऊन बसलो होतो. तेव्हापासून माझी लई फाटते. भाऊ मी आलोय डॉगर स्टॉपला आणि आतमध्ये आपले रामा आणि दीपक आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे रामाची वाट लागते कुत्र्यांना बघून. खूप भीतो तो. आता मजा येणार आहे आत. तर मायनस पैकी. हॅलो रामा ठीक आहे. भाऊ एक नंबर, एकदम मजेत. त्याची स्माईल आवडली आपल्याला. तुझ्या आतून वाट लागली आहे पण तू हसतोय. भावा तुला भीती तर नाही वाटत ना डॉगची?
भीतीचं वाटते पण चेहऱ्यावर दाखवत नाही. भीती का वाटते पण तुला? पहिल्यापासून फक्त मागं सुटलेले होते, कधी जवळ घेतलं नाही आपण त्यांना. पण हा चावणार आहे, याच्या पण जपून राहा. तुमचं आहे का? हा तुमचं राहिलं तर कशाला भीती? बाबा माझी गॅरंटी नाही आहे चावलं तुझं. हाय सर. हॅलो हॅलो. हमारा डॉग है, ठीक है. हाँ सर. 6-8 महीने का है. यस मैम. हाँ. तो हमको फूड देखना था. बिस्किट है, देखो बिस्किट है, हेल्थ में मदद करता है. 325 का आता है. त्यानंतर लय काय काय बघितलं विशेषच्या बाहेर. त्यानंतर बिस्किट, इथं माणसाला खायला बिस्किट मिळत नाही, तो कुत्रीला बिस्किट. डिझाइन डिझाइन. ये लेते बेटर है. हाँ ये बेटर है सर. ये बेटर है. महीने भर तक चल सकता है. आपका बेबी पेट्स भी अच्छा रहेगा. दाताचं क्लीन करता येईल तुला? होऊन जाईल ना दादा, सगळं होऊन बघ, जाईल. हे जे दात किडलेले आहे ना, हा, हे होऊन काढायचे जाईल, दात. होऊन जाईल. फक्त तो काय करतो, थोडा कधी कधी पकडतो हात, ते पकडतो हसतो मस्त आतून. मोजून घेशील ना दात? काय 32 तास असं तिचे आमचं सारखं. अरे 32 थोडी असते राव. मग आपण माणसं आहे, तो कुत्रा फरक असतो ना. तुमच्या शॉप मध्ये आलो, थोडी सर्व्हिस लवकर द्या. हो चालतं. तुमचं नाव खूप ऐकलंय मी. हो दात सांगा. हो चालतं. मग आज बसवलं, मला त्यांनी शिकवलं कटिंग कशी करायची, नख कसे कापायचे. ट्रिमर घ्या, अंडरपॉज करायचे आहेत त्याचे, पायाच्या खालची केस घ्या, पकड. दीपक नीट झालं. 100%. यू टेल मी प्राइस प्लीज दीपक, and give me a discount. Tell me sir. What you say? This. Oh my god. 2 minutes sir. ब्रो तू आता शिकलाय हे हा जरा. सर. कोणाकडनं शिकलाय? प्रणाली. कुत्र्याला कुठली गोष्ट जास्त आवडते? सगळ्यात जास्त प्रेम महत्वाचं आहे त्याला. प्रेम. प्रेमामुळे. प्रेमामुळे. आवडलं मला. चांगलं करा. 100% जिंकायचं तुला. 100%. आपल्या आशीर्वादाने. चल भाई. मस्त करतो. त्यांना जरा विकून येतो. मला असं होतं की ते रबलाचा बॉल एक माझ्या कुत्र्याला न्यायचा, कारण की माझं टेनिस बॉलनं मी त्याला प्रॅक्टिस देतो. प्रणाली यार, कशी आहेस तू? मस्त. बरं मला गंमत सांग, ऑन जॉब तुला काय वाटते, कसा करत असेल आतला? सर मला ऍक्च्युली मला कॉन्फिडन्स आहे की दिप्या करेल, कारण मी तू त्याला खूप शिकवलंय मी ऐकलंय. हो हो हो. मी आता जे बघितलंय तुला सांगतोय, त्याचं हिंदी, त्याचं इंग्लिश त्याला समजतं सर्व. तो वर्ड यूज करतो. ऑल क्रेडिट गोज टू यू. थँक्यू सर. Yes. थँक्यू. बाय. थँक्यू सर. सी यू अगेन सर. दिस इज हाऊ कॅन आय हेल्प. तुमची कशी मदत करू शकतो मी? ठीक आहे, मग तुला डाऊट्स पण विचारेल याच्यामध्ये काय काय आहे. मग याच्यात लिहिलंय स्पिनच कॉर्न आहे, चीज चिकन आहे, सगळं लिहिलेलं आहे. तेवढं वाचायला असं तरी तर आला असतो काय. स्टार्टिंगला जेव्हा तू ग्रीट करशील, हॅलो नमस्कार, तुमची काय मदत करू शकतो, आणि तू सगळं येतं तुला. गप्प बस, नाटकी करू नको. नाही गप्प बस. ते कुत्र्याला दिलं असं तर कुत्र्याला तर सांभाळा. एकदम शिस्तीत, एकदम शांततेत, डोकं एकदम शांत ठेव, काहीच टेन्शन घेऊ नकोस, एकदम नॉर्मल. फक्त तुझ्या नॉर्मल अवतारात नको थांबू, इथं वेटरच्या नॉर्मल अवतारात. ठीक आहे, ऑल द बेस्ट, नीट कर. ठीक आहे, आशीर्वाद आशीर्वाद. मेन्यू. ओके सर. सर ऑर्डर. एक मोजिटो कर. वर्जिन मोजिटो. वर्जिन मोजिटो करा. वजीन म्हणतो. हाँ वर्जिन. और क्या चाहिए? बस बस फिलहाल ये लेके. ठीक आहे. जसं शिकवलं तसंच करतोय. आता पुढे जास्त जेवढे कस्टमर्स येतील त्यांना पण हँडल करायला हवंय नीट. तर आय थिंक आय ट्रस्ट तो करेल. हो, एक सलाड घ्या, फार्म हाऊस ते, आणि एक ब्लॅक कॉफी. चालतं. एक सलाड, एक ब्लॅक कॉफी. हा, थँक्यू. ते ठेव, हे पाणी नेऊन द्या आधी एक त्यांना. सलाड आणि एक ब्लॅक कॉफी. हा. एक बोलू तुम्हाला. नाईस लुक. चष्मा तुमचा चांगला आहे. चष्मा. तेव्हा तो एकदम स्माइल झाला आणि त्यांनी बघितलं ह्याच्याकडे, आणि तिकडे एक पर्सनल कनेक्ट फील झाला. मला एक स्मॉल हेल्प पाहिजे तुझ्याकडून. बोला की. थोडा वेळ आहे ना, माझी गर्लफ्रेंड आहे. हा छोटा पेस्ट्री नाश्ता काहीतरी अरेंज करू शकतो तू? हा करतो. तुमच्यासाठी काय? आणि जरा सरप्राईज सारखा दाखवायचं तिला मला. म्हणजे अचानक दाखवायचं, अचानक धप्पा घालायचा. धप्पा करायचं. मला असं वाटतं की ऋषिकेशमध्ये हॉस्पिटॅलिटी ही आहेच. त्याला सर्व्हिस कशी द्यायची त्याला माहिती आहे, लोकांची कसं बोलायचं हे पण माहिती आहे. हाय मॅम. पाणी थंडा थंडा नॉर्मल. आणि मी ऐकलं याचं फूड पण फेमस आहे. काय काय टाकलंय तुम्ही याच्यामध्ये? डाळिंब,
परत पनीर, आपला काजू बदाम. एक काम करूया, तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊन या. ओके, एक मिनिट. विदाउट शुगर. ओके. सरप्राईज मॅडम. थँक्यू हॅपी बर्थडे. थँक्यू. परफेक्ट. तेव्हा मी सांगितलेलं की तू चीज केक दे, कॅन्डल लावून दे, आणि पण कॉम्प्लिमेंटरी कॅफे करून काहीतरी फ्री मध्ये दे. तिकडे परत आमचं एक चांगलं मुवमेंट झालेला. बोल, आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी आहे. काय बोलशील? कॉम्प्लिमेंटरी. आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी आमच्या बर्थडेसाठी. आमच्या आमच्याकडून कॅफेकडून तुम्हाला तुमच्यासाठी फ्री मध्ये. मोठ्याने बोल. सर, आमच्या कॅफेतून तुम्हाला. ओ माय गॉड, थँक्यू ऋषिकेश. सो लवली यू आर मॅन. तू पण थांब ना इकडं. एन्जॉय कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. नाव काय तुमचं? कविता. हॅपी नाव पण बर्थडे आहे कविता सांगितलं ना. मॅडम. सॉरी फॉर द लेट. याच्यामध्ये शुगर खूप आहे. आमच्या मॅनेजरकडून जरा चुकी झाली असेल, त्यांची ऑर्डर तुम्हाला आली असेल. प्लीज एक मिनिट, मी वापस घेऊन जातो, माघारी घेऊन येतो, परत देतो. ओके सर. एक सर, कार्ड का ना कॅश? जीपे करणार का ऑनलाईन? ओके. शुगर नव्हती टाकायची आपल्याला चहात, शुगर टाकली तुम्ही. अभी तो जरा सही से करो यार. बिल्कुल. लीजिए अमेरिकानो, ब्लॅक कॉफी नो शुगर. ब्लॅक कॉफी नो शुगर. मी त्याला शिकवलेलं ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलं. मी मध्ये मध्ये हेल्पला होते, पण मला नाही वाटत की माझी जास्त हेल्प त्यांनी घेतली. त्यांनी बऱ्याच गोष्टी स्वतःच्याच डोक्याने केल्या. सर सॉरी. अभी तुरंत निकलता हूँ, अपने को तुरंत निकलने का भी. सर, कसं वाटली सर्व्हिस? आम कॅफे. You have done a great job, man. Thank you so much. Okay. तुमची जोडी बी एक नंबर आहे सर. Thank you, bro. झाला. ओके. Okay. ब्लॅक कॉफी नो शुगर. सॉरी सर. तुम खूप छान. काय चुकलं असलं तर माफ करा. अरे बापरे. Thanks, ऋषिकेश. Okay. भेटू आपण. ओके. मला डिशवॉशर बघायचा होता. हे बघा, हा येईल तुम्हाला 48,000 मध्ये आणि हा येईल तुम्हाला 50,000 मध्ये. हे मॅडम मॉपिंग आहे, त्यानं आपण कशीही फरशी पुसू शकताय. डायरेक्ट आपण पुसू शकतो यानं. सर, तुम्ही पण वापरून बघा, तुम्हाला पण फायदा आहे याचा नक्की. प्राइस किती आहे? प्राईस याची 75,000 आहे आणि डिस्काउंटमध्ये 65. कॅपॅसिटी याची आहे 70 नाही, याची आहे 70. दोन्ही 70च आहे, पण नाही का दोन्ही एकाच सारखे आहे, पण फक्त कलरमुळे याला कलरिंग केलं आहे म्हणून याचा नाही का 2,000 रेट जास्त वाढलेला आहे ना, याचा 2,000 कमी आहे. बटन प्रेस करून दाबायचं आहे आपल्याला. हे अच्छा. एकदा प्रेस करायचं बटन, कारण वर शिडीवरून चढायचं पण तुम्हाला काही गरज नाही, कारण खालूनच हात वर केला तरी एकदम आपण जळमांड काढू शकतोय. हां, घ्या की. पूर्ण तुमचं आयुष्य बदलून जाणार बघा घेतलं की. एकदम कडक आहे, ब्रँडच कडक आहे तो आपला. आणि याचा गोल्डन कलर आहे बघा. तुमचं आयुष्य पूर्ण सोनेरी होऊन जाणार. पाण्यासाठी त्याला किती फोर्स कसं हवंय? म्हणजे कमी फोर्स असेल तर त्याच्यात हे धुतलं जाऊ शकतात का स्वच्छ भांडी? हो, थोडाफार फोर्स पाहिजे, कारण आता फोर्समुळे तो अंदरचा जो फॅन आहे तो घुमतो आणि मग जो आहे ते भांडे ते क्लीन होतात. हे बघा, हे असं काढू शकतोय आपण. एक साईडला घाण टाकू शकतोय आपण. ते असं दाबलं की डायरेक्ट प्रेस केलं की डायरेक्ट बसून जाते फिट्ट. ते सोनेरी कलर आहे. तुमचा आवडता कोणता कलर? तुमचं डायरेक्ट सोनच करून देणार बघा. चालेल, मी आत्ताच नाही सांगत, थोडा विचार करावा लागेल मला आणि मी येते 1-2 दिवसांनी पुन्हा. हां, ठीक आहे. चालेल. नाईस टू मीट यू. थँक्यू. और ये खराब हो गया तो फिर? बदली करून भेटणार तुम्हाला वॉरंटीमध्ये. मग काय करायचं, घेणार घ्या तेवढा. ठीक आहे. और भी चीजें देख लेते हैं हम लोग. क्या? हां, हॅव अ नाईस डे मॅम. ओके. ती माझ्यापासून लांबच पळायची. तुम्हाला व्हॅक्यूम दुसरा दाखवा, ही गोष्ट नको आहे ती. नाही, खूप छान होता. डाऊट तू चांगलेपणे क्लिअर केले त्यांचे. मला चांगलं वाटलं, खूप छान. मला तर खूप चांगलं वाटलं विकताना. तर माहित नाही माझा अपोजिट जो आहे वर्सेसवर जो आहे तो आता कशा प्रकारे विकला मला माहित नाही. मला मग दुसरा प्रोडक्ट विकायला दिला, तो होता व्हॅक्यूम क्लीनर. हा बघा, धरून तर बघा तुम्ही कसं वाटतं. अशा प्रकारे लावायचं. मी आता समजा गाणं म्हणतो असेल एखादं पुराणं नाही का.
दुसरे कस्टमर आले आम्हाला त्यांना दाखवायचं होतं डिश वॉशर. ते एकदम तेलकट पदार्थ खाली ठेवू शकतोय. त्याची वॉश करण्याची धुण्याची पद्धत कशी आहे? पावडर वगैरे कुठून टाक? त्याची पावडर आहे ही गोळी ते टाकायला लागते आणि हे बंद करून ठेवायचं. भांडी फुटत नाही? नाहीत, फुटत नाहीत. काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. 70,000चा हा आहे, पण डिस्काउंटमध्ये याला 60,000मध्ये हा 2 पीस भेटेल. 2. तर 2 पीसाचे तुम्हाला मग 1,20,000 द्यावं लागेल. असं नाही ना, म्हणजे नाही, जी 1 वर्षाची गॅरंटी आहे. एक वेळ मशीनची गॅरंटी, बायको ओरडणार नाही ना घेऊन गेलं. का बरोबर ओरडणं? जे वाईफ आहे ते तर खुश होणार नाही का? कारण माझ्या नवऱ्यानं माझा कष्ट वाचावं म्हणून इतका चांगला घेऊन आणला असं तसं म्हणणार. सरांना 2 पीस लागत आहेत. आता पाहिजे 2 पीस. चांगला माणूस हा, चांगला डेमो पण दिला भेटेल. आता पाहिजे. किती पाहिजे? 1 पीसचा त्याने बोलला की एवढं डिस्काउंट, मला 2 पाहिजे, तर जास्त डिस्काउंट होईल ना? हां, होईल ना सर, होईल ना. करून दे त्यांना 58 पर्यंत करून. तू पाठवलं की मी जाऊ? मी पाठवून देतो ना सर. हां, थँक्यू. धन्यवाद सर. साधारणतः ही मशीन किती टाइम घेते भांडी धुण्यासाठी? 2 तास घेते. 2 तासात आपलं कोणतंही काम आपण करू शकतोय, कारण भांड्याचं टेन्शनच मिटणार आहे आपल्या पाठीमागचं. दोन्ही मशीनमध्ये सेम फंक्शन आहे? सेम फंक्शन आहेत, पण त्याची प्राईस वेगवेगळी आहे. कलरमध्ये डिफरन्स आहे याचा. तुम्हाला कोणतं आवडली मशीन मॅडम? 60,000 म्हणजे खूपच आहे, काही कमी नाही करणार का? पण आता आपण जर बाईक आम्हाला ठेवणार भांडी घासायसाठी, तिला पण ओरडा करावं लागणार. पण मी हे 60,000 65,000 देण्यापेक्षा मी माझ्या बाईला मंथली 3,000 रुपये देऊन पण माझे भांडीची कामं मी करू शकते. आपण तिच्या मागे चवचव करण्यापेक्षा बरं नाही काही मशीनमध्ये भांडी टाकलेली. त्यांनी ती कस्टमरची तारीफ केली, खूप मस्का मारलं, खूप छानपैकी बोललं. पण हा ब्रँड मी पहिल्या टाइमच ऐकलाय. माझ्या नावातच विजय आहे मॅडम, त्यामुळे मशीनचं पण नाव मी विजय ब्रँड ठेवले. तुम्ही वापरल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही हो विजय ब्रँड काय आहे. चीज कायम जिंकतच असते विजय नाव. हां, थँक्यू मॅम. हॅव अ नाईस डे मॅडम. खूप छान केलं. तो म्हणाला मी 100% प्रयत्न केलाय, म्हणजे ह्यांनी छान केलंय. आणि थोडा बहुत वरती खाली होत राहतं, पण आज आम्ही वरती आहे मला असं वाटतं. पिले पिले अमर राजा, अशी सर्विस द्यायला लागते दादा. हो चालतंय. बुजो, आमच्या सोकोच्या आठवण आहे बुजोचं नाव ऐकून. पायातले केस बिस काढून घेतली, त्याला उचलायचं बी शिकवलं त्यांनी. उचललं आणि त्या आंघोळीच्या टबमध्ये टाकलं. मग त्यांनी सांगितलं सगळ्यात पहिले पाणी मारायचं. हळूहळू हात घाला. आता चेहऱ्यापर्यंत जा. पुढे चोरता मी गाणं म्हणतो. अरे देवा कुठं मला बी आता लक्षात नाही. म्हणता ते गाणं म्हणून राहिलं ते कुत्र्याला. फक्त मनात भीती होती लई, वर हाशे खुश होतो बास. भावा आता आपली मैत्री झाली, जाऊ नको आपल्याला. सेकंड दे जो अरे लगे म्हणते जी माझी मैत्री झालेली लगे म्हणजे झाली लगे भुकायला लागला. भाऊ म्हणजे अंगावर येत होता. आय एम लिटिल नर्वस, पण मला वाटतं ते छान केलं असणार. डिड यू? तू केलं चांगलं केलं. एक नंबर धुतलाय आपल्या. मजा आली तुला? मजा म्हणजे चांगला त्याला खुसू धुतलाय. असा कोणी धुतला नसेल तेवढा त्याला खालून उडून धुतलाय मी. दीपक, तुझ्यासाठी रॉकी. होत नाही ना? नाही 100%. 100%. त्यानंतर जे माझ्या संग घडलं ते विचारू नका सर. या कुत्री माझ्या संग आली एवढी मोठी. मला वाटलं त्याला पुडल वगैरे काहीतरी मिळेल, पण तुला कुठलं कुत्र आलं? जर्मन शेपर्ड. माझ्यासाठी पहिलं जो होतं की कुत्रीचं नक्की कापायचं, पॉलिश करायचं इकडनं. माणसाचं निलिगेटर नाही त्याच्यावर, त्यापेक्षा भारी त्याचं नक्क कापायचं मशीन होतं. मला त्याला बघूनच भ्या वाटत की त्याला जवळ जाऊ, हात लावू का नको लावू असं व्हायचं. जे ॲनिमल आहे ना त्याचं चित्र असतं. आता इथे पण डॉग आहे, इथे पण डॉग आहे. चालेल. मग नीताला बोलू, मला काय माहित नाही कुत्र्याचं कसं खाणं काय. नीताने मला दाखवलं आणि ते किती ते सांगितलं मला. मग नीता गेली बाहेर. एक कस्टमर आलं माझं. गुड आफ्टरनून.
मेरे पास है ना एक छोटा कैट है, तो उसके लिए कोई अच्छा फूड है आपके पास? है ना ये ना हाँ, इसमें और कौन कौन से फ्लेवर भी आते हैं ना? ये नॉनवेज वाला हाँ, नॉनवेज वाला है ना? क्या प्राइस है इसका? 50 रुपये. ओके चालेल. आता आपण आंघोळीला घेऊया. शावर ते शावर हॉट आणि गरम पाण्याने आमच्या ते हिरी टाकलं की सप्लाय शेत इथं गरम पाणी आणतात कुत्र्याला. ह्याला पण एवढं शॅम्पू एक पण नाही 2-3-4 शॅम्पू. आणि खूप एक्सपेन्सिव्ह असतं हा ते. 500 रुपयाचे ते एका टायमाला. आता असल्या 2 बाटल्या 500च्या. 1000 रुपये. 1000 दिवस गेला असतं माझं. इथं 2 बाटल्या. तेवढं दिवस माझं कुत्रं जगलं असतं की काय नाही कोणाच की इथं 1000 रुपये एका टायमाला. खूप छान. देखो एक बार चेहरा दिख रहा है. कैट भी खातेंगी. हाँ कैट भी खाएंगी ना. चोक जाएंगी रे वो. त्याला आम्ही खूप आवडलो. म्हणजे अरे असं का बोलते तुम हसून तसं. माझी ड्युटी तीच आहे बोलतो. हे तुम्हाला चिली फूड. बिलिंग कर दो प्लीज. नाइस टू मीट यू. थैंक यू. 100% जिंकणार आपण. आज दिव्या बोलते 100% जिंकणार तर जिंकणार. 100% तुला माहिती आहे एकदा शब्द दिला की माघार नाही. हो सर. हाय सर. क्रिश. आता ना घर घेतला 2 BHK छान होता मस्त. हा सर. तर मला ना टीव्ही घ्यायचा छान हॉलमध्ये मस्त असं मोठा टीव्ही. टीव्ही नंतर बघा ना सर. पहिला हा बघा हा मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट निघाला. ते तर खरंच टीव्ही घ्यायला आले होते आणि मी मग तिथे होतो तर सरांचं जो मन होता तो तिकडं खिचलो म्हणजे डिशवॉशरकडे. याची फीचर एकदम मस्त आहे सर. एक तर बटन आहेत टचवाले आहेत आणि हा याला असं वरत हात लावावं लागते आणि थोडंसं ताकद लावावं लागते आणि खिचावं लागते. तर हा व्हॅक्यूम आहे आणि ह्यानं आपण का नाही डायरेक्ट हे बटन आहे ते प्रेस करायचं आहे. ह्यानं आपण असं प्रेस झालं की आपण ह्यानं प्रेस करून डायरेक्ट झाडून काढू शकतो. डायरेक्ट 0 मिनिटात. काय वाकायची याला गरज नाही काय नाही. माझं काय माझी गर्लफ्रेंड ना खूप कचरा करते. म्हणजे सोफ्यावर कचरा असते ते असते आणि तरी ते मलाच काम करावं लागतं. सोफा करायचा म्हणलं का नाही त्याला हा दुसरा कटिंगमध्ये येतोय. त्यानं डायरेक्ट आपण सोफा आपण ऍडजस्टमेंट फिक्स करायचं. हां त्याला ॲडजस्ट करू शकतोय. सोफ्यावर फिरवू शकतो डायरेक्ट. कसं पण फिरवा की. मला सांग माझ्या घरचा सोफा ना वाईट आहे. वाईट नाही पाहिजे ना. सोफा खराब झाला होता व्हाईट वाला. सोफा हिनं कसा खराब होणार नाही होणार. डायरेक्ट ओढून घेणार. बरं कलर लागणार नाही. ओरिजिनल कलर आहे. ब्रँड आहे हो तो. वॉरंटी काय प्रॉब्लेम आपण एकदा येतो बरोबर ना. अरे हो सर पण आता 2 वर्षाची वॉरंटी आहे तरी त्या आणि डिस्काउंट पण आहे. म्हणजे पहिलं हा कितीचा आहे 60,000चा आहे पण तुमच्यासाठी 48,000 मध्ये देतो ना सर. 1 वर्षाची वॉरंटी आहे त्याला. आणि प्राईसचं कसं. प्राईस तिथे 75,000 आणि तुम्हाला डिस्काउंटमध्ये 65,000 भेटणार. नाही भाई ऑनलाईन मला खूप कमी मिळते. दुकानात आल्यावरती तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिस भेटणार. हा ऑनलाईन सगळं काही भेटणार पण विजय नाही भेटणार. विजेताची कुठली गोष्ट आहे सेम म्हणजे या प्रोडक्ट सारखी. मला लबाड बोलायचं आवडत नाही. मशीन पण लबाड काही काम करणार नाही चुकीचं. पाहिजे त्या वेळेस पाहिजे तीच वस्तू उचलणार. त्यासाठी ऍडजस्टेबल तुम्हाला साहित्य पण आहे. क्रिश मला सांग कसं वाटतं तुला. आपली जी मुंबईमध्ये आलोय आपण टास्क करतोय धावपळ करतोय मजा येते. हो सर पहिलं तर खूप टास्क खेळायला खूप भीती वाटली. आता तर खूप मजा येते सर. लाज वाटत होता लोकांच्या समोर कसा बोलायचा का करायचं नाही का. आता तू घाबरत नाही. आता मस्त एक्सप्लेन केलं तू. हो सर. तुझी पार्टनर तर ते कशा प्रेमाने सांगतात की थोडी चिडचिड करते. मला सांग तू आपण चेंज करू. नको तेच चांगले आहे पण इतकंच का तिला म्हणा थोडंसं कमी बोला. तिला माहित पडलं तर तुला कमी सांगू. तुला मी किती इम्पॉर्टंट सांगते क्रिश. तर मी इतकं बेसिक पासून शिकवते की त्याला आजच्या टास्कसाठी काय करणं गरजेचं आहे. म्हणजे सांगते तर तेच बरोबर पण एक गोष्ट जे सांगते ना तिलाच डबल रिपीट करते दुसऱ्यांदा. चुकीचं आहे पण. हा हे मला नसतं आवडत. तो काय करतो जेव्हा पण मी एक्सप्लेन करते ना तो असा असतो. मला असं होतं, हा तू इकडे तिकडे का बघतो काय म्हणजे प्रॉब्लेम काय. खरं मेन म्हणलं तर मला सवय नाही असं डोळे घालून बघायला. सुंदर मुलीला बघण्याच्या एवढ्या जवळून. तुला एक मस्त ऑप्शन देतो मी तुला. कधी ना तिला जर तुला खुश ठेवायचं आहे तर तिला म्हणायचं तू खूप सुंदर दिसते. ठीक आहे बघ ती कशी जमलं. गाईड करता की तो गाईड करतो. हे मला मराठी शिकवतो. मी ह्याला इंग्लिश आणि हिंदी शिकवते.
डान्स पण करतो. डान्स सारखा डान्स नाचतच असते ती काही. बरं मला काय वाटतंय आता मी ना कधी कधी काय असतो मी जेव्हा बघत नाही ना मला ट्रस्ट नाही होत. डान्स मला थोडा जर दाखवला चालतंय ना जास्ती वेळ. एक नंबर विषय पंपावर कसं पण चालवा. विजय आवडला आपल्याला. हा थँक्यू सर. लॉयल्टी आवडली आपल्याला. हा ठीक आहे थँक्यू. आणि मिनिटवर चेंज करू की नको. नाही हेच मेंटॉर पाहिजे मला. एक नंबर. थँक्यू सो मच. हो सर नाही डे. हाय सर. हॅलो. व्हॉट्स युअर गुड नेम ब्रो? माय नेम इज अथर्व. एक नंबर. गुड आफ्टरनून. अरे वा मराठी येते ना आपला माणूस येतो तर. आता बघ माझी गर्लफ्रेंड येते. माझ्या गर्लफ्रेंडला ना डेअरीचं काही चालत नाही तर तिच्यासाठी काय सजेस्ट करशील तू? आल्मंड मिल्क सोबत काहीतरी. 2 मिनिटं द्या मला, मी विचारतो मॅनेजर. पण ती लक्षात ठेवा ती 82 इयर्सची आहे. म्हणजे आजी आहे माझी. माझ्यासाठी काहीतरी ज्यात कॅलरीज खूप कमी असतील ते सांग. ओके 2 ठीक आहे 2 मिनिटात. सर आपल्याकडं कॅलरीज कमी असलेलं काय? सॅलेड. मेहनत करतात त्या मुलं. कॅलरीज साठी मी विचारलं त्यांना, त्यांच्याकडे सॅलेड आहे. अरे बेस्ट आहे. मग माझ्यासाठी तर एक सांग. ठीक आहे. आणि चहा पण आल्मंड मिल्क वाला. हा आलं टाकून चहा. अरे एक नंबर यार. हा मग खुश होऊन जाईल. पाणी हवंय का विचार. पाणी द्या पाणी. जी बेसिक गोष्ट असते स्माइली फेस सोबत कस्टमर सोबत संवाद केला पाहिजे ती एक मला आवडली गोष्ट. आणि नंतर मी त्याला विचारलं माझी गर्लफ्रेंड आहे माझी आजी आहे त्याला इम्प्रेस करायचा त्याने त्याच्यावरचं बेस्ट दिलं मला अद्रक. तर ते होतं की मला जो त्याच्या परीने जे करू शकतो तो पूर्ण करतोय. मला ती बेस्ट होतं. येस थँक्यू भाई. मला लहानपणापासून जेवढे इंग्लिशचे वर्ड यूज माहिती आहे ते सगळे मी यूज करतो तर मी तिथूनच आलोय. कुठले नाव सांगतोय काय कळा. असू दे असू दे असू दे. एक्सक्यूज मी अथर्व. प्लीज सर. म्हशीच्या दुधाचा चहा. म्हशीच्या दुधाचा चहा. पण ताजा. ताजा हो विचारतो मॅनेजरला मी. चालतं. चहाच म्हणला ना तू. हा म्हशीच्या बफेलो. मग काय म्हशीला काय म्हणतात? हाय सर. हॅलो. हाय. काय नाव तुझं? सर तुम्हाला कुठेतरी बघितलोय. मी येत असतो कॅफेत आपल्या. कॅफेल तरी येत आहे. तुमचं नाव शिव ठाकरे का? हो सर नमस्कार. नमस्ते सर. पहिलवान वाटतंय. पहिलवानच आहे. तर मला सांग ना भूक लागली मला पटपट काहीतरी असं सांग ज्यात कॅलरीज कमी असतील डाएट वाला. मग तुम्हीच हे करा. काय खाणार? मला तू सजेस्ट कर ना काहीतरी बेस्ट काय सांगशील. आणि पटकन आला त्याच्या मला खूप. एका मिनिटात घेऊन सर तुमच्यासाठी. मिनिटात नाही आलं तू पैसे नाही देणार ना तुला. तुमच्यासाठी फ्री. नाही. माझ्या पगारातलं कट होऊन जाऊ दे. बरं मला असं सांग त्यात तेल कमी असेल. सॅलेड्स खावा ते. कुठलं सॅलेड म्हणतोय? 1 मिनिटात आलो. एका मिनिटात तुम्हाला डिश देणार होता. अहो विश्वास ठेवा. यातलं कुठलं सांगा. फार्म हाऊस सॅलड हे सांग. काय? फार्म हाऊस. फार्म हाऊस सॅलड. फार्म हाऊस सॅलड. सर बोल ना. सर बघा हे चांगलं आहे. कुठे गेलं? हा हे फार्म हाऊस सॅलेड. अवोकाडो यूज होईल की नाही होईल? असेल सर. नसलं तर अवेलेबल करू आपण तुमच्यासाठी. पक्का. हा तर मला सांग अजून याच्यात मशरूम आहे की नाही? असेल सर. मशरूम नको आहे ना मला. ऍडजस्ट होईल काय तर करून. तर मला सांग की मग की एकदा त्यात मशरूम आहे की नाही. तर डोक्याच्या बाहेरचा. एकच मिनिट सर. तुम्हाला 1 मिनिटात डिश देणार होता. 1 मिनिट सर. हे इंग्लिश वाचायत नाही हे प्रॉब्लेम आहे. मशरूम नको आहे त्यासनी. आणि तुम्ही काय म्हणले? आवा काढू. आवाज काढायचा आणि काढा. अवोकाडो आहे ह्याच्यामध्ये आणि avocado. मशरूम नाहीये. ऋषीचं काय आहे तो खूप पोलाइटली माझ्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. आता त्याला काही काही गोष्टी माहिती नाही. मी त्याला कन्फ्यूज करतोय पण तरी म्हणतोय की तो चला तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे पण ते एफर्ट्स पुरे घेतोय. पण मला आवडलं ते. आणि त्यांना सांग की ह्याच्यामध्ये पनीर आहे म्हणजे प्रोटीन असणार तुमच्या बॉडीसाठी प्रोटीन असणार. सर बोल बघा आता सांगतो ऐका सर एकदा. ऋषिकेश आता एक प्लीज ऐक ना. मला सांग की पण तुझ्या कॅफेत आलोय मी. पहिले एक पद्धत असते ना पाणी द्यायची. कुठे पाणी ते विचारे. सॉरी
मी तुझ्या कॅफेत आलो ट्रीट नीट कर ना, नाही तर मला जावं लागेल. मी जाऊ दुसऱ्या ह्याच्यात तर नको 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 सर, बसा. पाणी थंडा पाहिजे, गरम पाहिजे. प्लीज. मग असं नको व्हायला की मग मी इथे बसणारच नाही तर समोरच्या गोष्टीच होणार नाही. ओके सर. अथर्व, तुला किती वेळ जाईल? हा मी रेडी ठेवलाय. मला सांग ना, माझी ऑर्डर झालंय तुमचं, 1 मिनिटात तुम्ही बाहेर चाला. तुम्हाला प्लीज असं नको करू. म्हणजे मी तुझ्या कॅफेत आलोय, माझी तुम्हाला इथं लावू का? गर्लफ्रेंड येऊन इथे उभी आहे कॅब मध्ये. आता तू सांग, तिला बोलवलं सरप्राईज रेडी नसलं, ती सोडून गेली तर तू काय करशील? तुम्हाला इथं लावू का? अरे असं नसतं रे, 5 मिनिटं बोलला होता ना. हो पण तुम्ही मला ती सोडून गेली तर तू जबाबदार राहशील. सॉरी सर. किती मेहनत करावं लागते तिच्यासाठी. दे मला पटकन, नाही तर मी जाऊ का दुसरा कॅब? नको, 2 मिनिट, 1 मिनिट बसा. तुम्ही इथं बसताय का बाहेर बसता? नाही, इथेच बसतो. ठीक आहे, प्लीज लवकर. हा मला सांग, हे कुठलं मिल्क यूज केलं तू? हे आपलं साधं तुम्ही म्हणला म्हशीचं दूध पाहिजे. हे म्हशीचं. पण तिच्यासाठी जे होतं हा, आपलं आणतोय आल्मंड तुम्ही. मिल्क वाला, हा आहे. बरोबर ना? चहा. हे नको आहे तुम्हाला? हा कॉफी आहे, चाय आहे? चाय. चाय तर तिच्यासाठी बोलवलं, थंड होऊन जाईल. तिला येऊ दे, मग तिला बोलवतो. आता मला काय कर, जे कॉफी देशील ना तर हार्ड दे. चालेल. सलाड मागितला होता, त्याने सलाड दिला. आणि चहा त्याला जसं आपण कस्टमरला सांगतो की माझा दुसरा पर्सन तेव्हा आल्यानंतर दे, तर गर्लफ्रेंड जी आजी सांगितली आहे ती आल्यानंतर तो आणणार होता. तो म्हणे की तीच तर आली नाही. मतलब वो जसं ॲड्रेस करायला हवं वेटरनी तसं करतोय परफेक्ट. एक कॅपेचिनो कॉफी द्या आणि वरती हार्ट काढा. सर काय झालं? गर्लफ्रेंड नाराज झाली माझी. सर तुझ्यामुळे झाली. हा सर जाऊ दे, सोड, मूड ऑफ झालाय. सर हे आता काय माहिती काय झाली, यांनी स्कीम केली का काय केली, पण मला जर वाटतं की बाबा मी ते बघितलं ना त्याकडं, तर शिवदादा मी म्हणला की तू 1 नंबर केलंस. काय झालं, कुठे स्कीम घडली काय? लेट ऑर्डर झाली माझ्याकडून आणि आमचा कामगार बी जरा बाहेर गेलेला.